नीट पेपरफुटीच्या विरोधात केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावरून माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। सरकार आगीशी खेळतंय आणि ही आग सरकारला जाळल्याशिवाय राहणार नाही असा इशारा शेट्टी यांनी दिला। सत्तेचा माज असलेलं हे सरकार असल्याचा घणाघातही त्यांनी केला। नीट पेपर फुटीच्या विरोधात केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक हे गेल्या 20 दिवसांपासून दिल्लीतील जंतर मंतर इथं उपोषणाला बसलेत। मात्र आज पहाटे दिल्ली पोलिसांनी जबरदस्तीने उचलून रुग्णालयात दाखल केले। यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवलाय। हे सरकार आगीशी खेळतंय आणि ही आग सरकारला जाळल्याशिवाय राहणार नाही असा इशारा शेट्टी यांनी दिला। सत्तेचा माज असलेलं हे सरकार असल्याचा घणाघातही त्यांनी केला। 20 तारखेचा संसदेवरचा मोर्चा होऊ नये म्हणून केलेला सरकार हा केविलवाणा प्रयत्न आहे, पण सरकार आगीशी खेळतंय आणि ही आग सरकारला जाळल्याशिवाय राहणार नाही एवढाच इशारा या निमित्ताने मी देतोय। वांगचुक यांच्या उपोषण स्थळी एकाही केंद्रीय मंत्र्यानं भेट देण्याची तसदी घेतली नाही। चळवळीच्या माध्यमातूनच सत्तेत आलेल्यांनाच आता जनतेचा विसर पडला असून न्यायालयाला पुढं करून केंद्र सरकार जन आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला। श्रीलंका, बांगलादेश आणि नेपाळमध्ये जसा जनतेचा उद्रेक झाला तशी परिस्थिती निर्माण व्हायला वेळ लागणार नाही असा इशाराही त्यांनी दिला। कोर्टाला पुढे करून शिखंडीसारखं तुम्ही जर का जन आंदोलन मोडणार असाल तर याद राखा, या देशामध्ये जसं श्रीलंकेमध्ये घडलं, बांगलादेशमध्ये घडलं, नेपाळमध्ये घडलं, तो क्षण या देशामध्ये यायला वेळ लागणार नाही। आंदोलनाची दखल घेणाऱ्या न्यायालयानं आंदोलनाच्या मुळाशी जाऊन प्रश्न समजून घेणं आवश्यक होतं। याबाबत न्यायालयाला प्रश्न विचारण्याचा अधिकार जनतेला असल्याचं शेट्टी यांनी म्हटलंय।